मीरा रोड या टीम समोर अतिशय चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा। या स्पर्धेचे शिल्पकार आमच्या व्यासपीठावर आहेत कल्पेजी पाटील यांना आपण पाहत आहेत। त्या अगोदर आपण त्यांचे पिताश्री पाहायला मिळाले। ट्वेंटी बॉयज टीम आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एवन ब्रदर्स जोडी पाहायला मिळते। प्रशांत घरत स्ट्राइक एंड कडे आहे आणि जयेश घरत दोन्ही असे खेळाडू आहेत आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुप्रीमो चषक दोन्ही खेळाडू खेळलेले आहेत। चांगल्या पद्धतीने चांगला खेळ सातत्याने ISPL मध्ये जी निवड झाली तो प्रशांत घरत आपल्याला पाहायला मिळतो आणि कालच्या रात्रीमध्ये आदित्य 11 काशीनाथ दादा पाटील यांच्या संघामध्ये खेळत असताना प्रतिस्पर्धी संघ KPC विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमच्या अगेन्स्ट एक बॉल 1 रनची आवश्यकता असताना फार क्रुशल मोमेंट होता। जर 1 रन नसती आली तर कदाचित सुपर ओव्हरला सामोरे जावं लागलं असतं, परंतु 1 रन क्विकली घेतली आणि तिथेच संघ काशीनाथ दादा पाटील यांचा संघ विन झाला। आणि इथून आपण पाहत आहेत कृपेजी पाटील आणि राजेजी पाटील जे नेहमीच 2020 बॉयज राजवलीच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात, स्वतः या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतील आणि उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम। अविनाशजी दळवी या ठिकाणी उपस्थित झालेत, हेमराज म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत, नागेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम। सामन्याला सुरुवात आणि लेग बायच्या स्वरूपात 1 रन ह्यावेळेला ऍड होईल। अमोल म्हात्रे सर आणि एका साईडला मॉन्टे घोडेकर सर आपल्याला पाहायला मिळतात, दोन्ही पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आणि परशुराम पाटील सर यांना आपण पाहत आहेत, हे तिन्ही पंच या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत। आज मिस्टर जीवन शर्मा, अर्थातच ही जीवन शर्मा फक्त नाव नाही तर काही काळ ज्यांनी गाजवला, अर्थातच ज्युनियर सेहवाग म्हणून यांची खातिरी पाहायला मिळाली। वैतरणापासून ज्यांना पॉप्युलर मिळालं, फेम मिळालं आणि त्यानंतर आज संदीप गावण सरांचे परम मित्र सातत्याने भरपूर दौरे करत असतात। बॉल ह्या वेळेला फक्त हलक्याच्या हाताने टॅप केला जातोय, सरळ चेंडू निघून जाईल। आउटफील्ड फास्ट आहे, 4 रन मिळतील, चौकार, गुड शॉट। लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर। एकंदरीत आतापर्यंत पाहायला मिळते 6 रन। दोन्ही फलंदाज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मागील काही वर्ष आपण पाहिलं तर 4 ते 5 वर्षाच्या पलीकडे प्रशांत घरतने खूप चांगला दबदबा आपल्या नावाचं निर्माण केलंय। एक वेगळंच रसायन आहे असं म्हणायला हरकत नाहीये। खूप चांगला बॉल होता, बॅटची एज घेतली होती, परफेक्ट यॉर्कर यावेळेला पाहायला मिळाला। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7। रोहित हा गोलंदाज पाहायला मिळतोय, जयेश गरजच्या बॅटमधून एक टेक्निकली साऊंड आपण पाहिला बॅकफुटला गेला होता आणि सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, बॅक पंच केला होता, 4 रन मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतायत संघाची धावसंख्या 7। 2020 बॉयज अर्ना या टीमची हलक्याच्या हाताने वन हँडने खेळण्याचा मनसुबा बनवला गेला आणि पाहता पाहता यावेळेला ढिसा क्षेत्ररक्षण मिळतील 4 रन। या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11।
वर प्रशांत आणि जयेश प्रशांत घरत आणि जयेश घरत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 2020 बॉयज टीम नेहमीच हे वाक्य आल्यानंतर आपण पाहत आहेत राजेजी पाटील कृपेजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने ड्राईव्ह खेळला जातोय मात्र रियाजला चेंडू यावेळेला बीट करत निघून जाईल. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळाला आणि पाहता पाहता 3 धावा परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. कारण या खेळाडूंचा अंडरआर्म पासूनचा प्रवास सातत्याने राहिला आहे आणि त्यामुळे ती टेक्निक या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे. आदरणीय दीपेशजी दिंडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नायगावचे अनमोल रत्न हा परिवार आहे पूर्णपणे आपण पाहू शकतायत. सातत्याने दादा असतील आणि संपूर्ण कल्पेजी पाटील असतील आणि आरके फाउंडेशनचे नायगाव वेस्टचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दीपेश दिंडेकर यांचं करूया आपण सुस्वागतम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14. आमच्या व्यासपीठावर राजेजी पाटील 2020 बॉयज नेहमीच संपर्कात ते असतात. मोठमोठ्या स्पर्धा ते पाहतात शुभेच्छा देत असतात. कल्पेजी पाटील यांना आपण पाहतायत. राघवेंद्र चव्हाण यांना आपण पाहू शकाल. कृपेजी पाटील साहेब आहेत आणि गुप्ता एंटरप्राइजेसचे रामू गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. 11 वर जयेश घरत आतापर्यंत इंडिव्हिज्युअल खेळी करत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत 1 वर खेळी करतोय म्हणजेच जयेश घरतचा जो फॉर्म आहे तो आतापर्यंत सातत्याने पाहायला मिळतो. कन्सिस्टन्सी तुमचं सातत्य खूप महत्वाची भूमिका असते. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं आणि क्रिकेटमध्ये जर या क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर तुमचा येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. त्यामुळे मात्र वर्तमान काळाला कशा पद्धतीने सुधारवायचं हे आपल्या हातामध्ये असेल तर डेफिनेटली चांगलं क्रिकेट हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 14. साईडला काय फटका खेळलाय. नजाकत भरा शॉट चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट टायमिंग. खासदार चषक षटकार. फटका खेळला होता. आक्रमकता सिद्ध केली. जयेश घरतला ओपनिंग बॅटर म्हणून का पाठवलंय आपल्या बंधू बरोबर हे दर्शवत असताना आमच्या चिमुरड्यांच्या या स्वागतासाठी बच्चे कंपनीच्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 20 धावा. आक्रमकता दाखवतोय गोलंदाज रोहितच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं. खरपूस समाचार घेतला. अप्रतिम सेन्सिबल बॅटिंग खेळत असताना ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 21 रन काय पार्टनरशिप केली. 8 बॉलमध्ये 21 रनांची दोन्ही ब्रदर्स जोडी पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 18 रन्स 300चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. सुपर बॅटिंग. आक्रमकता सिद्ध कशी करावी, कोणत्या बॉलवर कसं चॅलेंज करावं, कोणत्या बॉलवर कसं टार्गेट करावं, कोणत्या गोलंदाजासमोर कसं आपण खेळावं हे संपूर्ण ठाऊक असणारे हे बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत घरतचा हा अप्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. जागा बनवली. सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. असताना जो फोरामचा वापर केला, मनगडाचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं. तुमच्या बच्चे कंपनीच्या स्वागतासाठी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2020 बॉयज टीमची 25. स्विच हिटचा फटका परफेक्ट या वेळेला. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, स्ट्रेच केलं आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही केविन पीटरसनने खेळलेला हा फटका षटकार.
धाव सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. 2 धावा येत असताना हलकीशी बॅटची एज संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 33 रन्स. चांगली स्टार्ट दोन्ही बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2020 बॉयज अर्नाळा टीमच्या माध्यमातून ॲब्सोल्युटली सुपरस्टार ज्या पद्धतीने स्टार्ट झालेली आहे अप्रतिम. बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे या दोन बंधूंच्या बाबतीत. पुन्हा एकदा आपण पाहताय स्विचिटचा फटका खेळला गेलाय. बॅकफुट पॉइंटला फिल्डर धावतायत. चेंडूचा पाठलाग करतील त्या अगोदरच चेंडूने जरूर आपण पाहतायत बाउंड्री लाईनचा वेध घेतला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37. क्लास बॅटिंग काय आक्रमकता सिद्ध केली गेले. दोन्ही बंधूंचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 18 रन्स हे आपण पाहतायत. वेगवेगळ्या अँगलने 2 कॅमेरा जरी असले तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रिन्स मूवीच्या माध्यमातून क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. स्विचिटचे फटके कसे खेळावेत हे ठाऊक असणारा फलंदाज अर्थातच प्रशांत घरत आपल्याला पाहायला मिळतोय. 37 रन झाले. 6 बॉलमध्ये 18. जयेश घरतच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 17 रन प्रशांत घरतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचा कॉमेंट्री बॉक्स प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दाखवला जातोय. आमचे कॅमेरामॅन त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. काय या खेळाडूचे एवढे फॅन फॉलोविंग झालेले आहेत. परिपूर्णता पाहायला मिळत आहेत. ISPL मध्ये निवड सुप्रीमो ट्रॉफी सारखी एक नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा ती मात्र हाताळली. त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जा दाखवला. त्यानंतर आपण पाहू शकता स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक यंदाचा हंगाम 1 बॉल 1 रनची आवश्यकता असताना आपल्या संघाला क्वालिफाय करून दिलं. आदित्य 11 या टीम मधून खेळत असताना काशीनाथ दादा पाटील यांच्या संघामध्ये ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट प्लेअर. चांगला बॉल होता. ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना हलक्याशा हाताने चेंडूला खेळला होता. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पहा अंडरआर्म क्रिकेट खेळताना हाच तुम्हाला तो फायदा मिळतो. जेव्हा अंडरआर्म पासून तुम्ही निर्माण होतात त्यावेळेला त्या अंडरआर्मला कधी हे खेळाडू आतापर्यंत विसरलेले नाहीयेत. एकाच साईडला जर आपण पाहिलं तर तौहिदला आपण पाहतायत परंतु विकेट काही मिळत नाहीये. 39ला 0. एक चांगली गुड पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक समंजसपणाचं क्रिकेट सेन्सेशनल बॅटिंग ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली गेले. 39 विदाउट लॉस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या रडारमध्ये आला नाही. 1 रन तर जरूर मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2020 बॉयज अर्नाळा टीमची 40 या धावसंख्येवर. नुकतंच MCC क्रिकेट क्लब आगाशीमध्ये खेळले आणि त्यानंतर आपण पाहतायत ग्लेन वैतीच्या संघाबरोबर ते पराभूतच्या छायेत जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्रिकेट जरूर हाताळलं गेलं होतं. 21 धावांवर त्यांचा संघ हा अद्बल झाला होता. 30 रन झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. सामने 4 षटकांच्या आहेत. एक मोठ्या टोटलकडे वाटचाल. लगातार 3 षटकार 3 चौकार. रणजितदादा किनी आरकेदादा यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. स्वतःवर निराश होत असताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रशांत घरत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 16च्या एव्हरेजने खेळले तर 67 पर्यंत पोहोचतील. 14च्या पर ओव्हरने खेळले तर 64. परंतु आतापर्यंत जर आपण पाहिला तर जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले म्हणजे येणारे बॉल 9 आहेत. 9 बॉलमध्ये मॅक्झिमम 20-30 येतील. चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ थोडासा पुढे येईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2020 बॉयज अर्नाळा टीमची जाऊन पोहोचते 41-41 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. काय बॅटिंग केले आतापर्यंत दोन्ही बंधूंनी. समंजसपणाचं क्रिकेट खेळलंय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना आणि प्रत्येक बॉलला असं नाहीये की मोठे फटके मारतायत. जसा चेंडू येईल तसा त्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करतायत. हा सुद्धा चेंडू छान होता. नो डाऊट अबाउट इट. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल फार वेगाने. तत्पूर्वी 2 धावा. सिंगल डबलला महत्व देत आहेत. हेच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं जे रहस्य आहे की मोठे फटके येत नसतात त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबलला महत्व द्यावं लागतं आणि तेही दोन्ही फलंदाज देत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या 43. तोहितचं मी यावेळेला कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने बॉलिंग केले. परफेक्ट यावेळेला यॉर्करचा मारा केलाय. परफेक्ट लाईन अँड लेंथ स्वीकारले. तोहित अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. संघाची धावसंख्या 43 रन. 9 बॉलमध्ये 23 रन आणि 8 बॉलमध्ये 18 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. ऑन साईडला खेळला गेला. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक
सरळ चेंडू निघून जाईल, लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. काय कॉलिंग आहे दोन्ही बंधूंमध्ये. यावरून स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं की तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि आरपार प्रामाणिकपणा दोन्हीही बंधूंमध्ये दिसतोय. 45 रन्स तोहितचं हे सफल षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये 8 रन्स फक्त दिल्या गेल्या. तोहितच्या गोलंदाजीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20-20 बॉयज अर्नाळा टीमची 45 ला 0. चांगली गुड पार्टनरशिप. 10 बॉलमध्ये 25 जयेश घरत, 8 बॉलमध्ये 18 रन प्रशांत घरतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा ॲक्युरेट खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 45. केबी बॉयज टीम थोडीशी हतबल झाले, कमबॅक करत नाहीये. 15च्या ॲव्हरेजने खेळी करतायत दोन्ही बॅटर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि देऊया आपण डीजेला संधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपण पाहत आहेत खासदार चषक 2025चा हा शानदार सोहळा. कल्पेजी पाटील यांचा मित्र परिवार पूर्णपणे आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागतम. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45. या धावसंख्येवर 45 20-20 बॉयज अर्नाळा टीमची धावसंख्या. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिला तर बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 रन मिळतील प्रशांत घरतच्या बॅट मधून. चौकार आणि संघाची धावसंख्या 49 विदाउट लॉस. चांगला फटका खेळला होता. थोडेसे दूर राहिले होते. डाव्या साइडला थोडीशी कदाचित जंप मारली असती, चेंडूला रोखलं असतं, एफर्ट घेतले असते तर चेंडू रोखला गेला असता. परंतु इथे त्या धावा सेव्ह होत नाहीयेत. चेंडू फार वेगाने निघून गेला होता. आउटफील्ड फास्ट आहे. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बाहेर निघणारा हा बॉल आपण पाहू शकाल, अचंबित करणारा होता. सातत्याने चांगली गोलंदाजी गोलूच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 2 बॉलचा खेळ झालाय. गोलूने चांगला हा बॉल डिलिव्हर केला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आपण पाहू शकतात. वळण घेणारा चेंडू, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला सातत्याने जर फिरकीचा मारा करत असतील तर त्याचं कौशल्य तुम्हाला मिळेल. स्विचिटचा फटका जरूर खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग झाली. आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्या. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 50 वर जाऊन पोहोचली गेली. एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. एक चांगली भागीदारी, अर्धशतकीय भागीदारी रचली गेली दोन्ही बंधूंच्या माध्यमातून. 50 ला 0. 10 बॉलमध्ये 25, 250चा स्ट्राईक रेट. जयेश घरत ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. चांगली बॅटिंग, कणखर बॅटिंग पाहायला मिळते. जी स्टार्ट हवी होती 20-20 बॉयज अर्नाळा टीमला, ती स्टार्ट मात्र पाहायला मिळाली आणि एंड सुद्धा चांगला होईल. कारण आतापर्यंत 3 बॉल फक्त आणि फक्त शेष राहिलेत. या 3 बॉलमध्ये मोठे फटके येतील का? परंतु गोलू सारखा जर गोलंदाज असेल, फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करत असताना पाहायला मिळतो. संमिश्रण युक्त गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. एकच धावेवर सॅटिस्फाईड जयेश घरत. संघाची धावसंख्या 20-20 बॉयज अर्नाळा टीमची जाऊन पोहोचते 51. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. पुढील टॉसचा यावेळेला जरूर अनाउन्समेंट आपण करूया. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल. परंतु प्रशांत घरतचा एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. स्विचिटच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार.
5 बॉलचा खेळ झालाय, 57 रन्स या षटकाराने प्रताप भोईर आणि प्रसाद भुते यांचं स्वागत केलं जातं मुख्य मंचावर. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल फ्रेंड्स 11 वर्सेस दीपेश फाउंडेशन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं. या बॉल नंतर जर आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. ऑन साइडला जरूर खेळले गेले. मिस्टामिक स्ट्रोक होता प्रशांत गरजचा. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आराम के साथ 2 धावा कंप्लीट केल्या जातील. ॲक्युरेट फेकी होईल का तर नाही, मात्र बॅकअप चांगला मिळतोय. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या तिहेरी संघाची धावसंख्या ॲक्युरेट बिनबाद आतापर्यंत पाहायला मिळते. भागीदारी जी रचली गेली ती 60 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग करत असताना झंझावती बॅटिंग. सातत्याचं दुसरं नाव प्रशांत गरत. जयेश गरतने त्याला खूप सुरेख साथ दिली. जयेश गरतने जर आपण पाहिलं तर स्पेशली पहिली सुरुवात चांगली करून दिली होती की कोणताही दबाव न घेताना चांगली बॅटिंग मी करेन, आणि तो विश्वास आतापर्यंत कॅप्टनच्या नजरेमध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. हे कल्पेजी पाटील आहेत जे आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेची मान शान खासदार चषक 2025 माध्यमातून त्यांच्या समवेत राजेजी पाटील 2020 बॉयज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्यांच्या समवेत राघवेंद्र चव्हाण यांना आपण पाहाल, कृपेश पाटील यांना आपण पाहत आहेत. हा संपूर्ण मित्र परिवार, आणि त्याच्याच पाठीमागे प्रसाद भुते आणि प्रताप भोईर यांना आपण पाहू शकाल. एक स्माइल तर बनतेच. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, आणि लेफ्ट आर्म गोल्डन इरा यांनी भरपूर वर्ष काळ गाजवला, गाजवतायत, गाजवत राहतील यात ती मात्र शंका नाहीये. आणि त्यांच्या समवेत गुप्ता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रामू गुप्ता यांना आपण पाहू शकतात. या सर्वांचं करूया आपण शब्द सुमनाने वेलकम. भारतीय जनता पार्टी आपण पाहत आहेत. आई मरुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान खासदार चषक 2025 ला शुभेच्छांचं वर्ष सातत्याने आपल्याला तो पाहायला मिळतो. आणि खासदार चषक 2025 चा हा आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. टार्गेट सेट केले गेले ते 61 रन्स 61 धावांचं. आणि या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ नारंगी मिस्टर तुकारामजी मांगेला यांचा आवाज, आणि तत्पूर्वी देवी आपण डिस्क जॉकीला संधी. धन्यवाद. प्रमोदजी शेळके यांचा आवाज आपण ऐकत होता. यानंतरचा होणारा मॅच फ्रेंड्स 11 आणि दीपेश फाउंडेशन्स. दोन टीम कॅप्टन जर आपण आला असाल तर टॉस साठी या. फ्रेंड्स 11 आणि दीपेश फाउंडेशन या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण टॉस साठी या. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस आपण अनुभवत आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत खासदार चषक 2025 आणि या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये मरुदेवी आणि जिजाऊ प्रतिष्ठानचं फार मोलाचं वाटा या स्पर्धेसाठी राहिलेले आहेत, आणि त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलेले आहेत. 60च्या वरती धावांचा पाठलाग करायचा आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. बिग रन चेस आहे, पण असं नाही की होणार नाहीये, होऊ शकतो या विश्वासानं तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. टीम केबी 11 मीरा रोड, केबी बॉईज मीरा रोड, आपण सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण अजून घ्या. 2020 अर्नाळा संघ 60 धावा केल्या, 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतरचा होणारा मॅच सामना फ्रेंड्स 11 आणि दीपेश फाउंडेशन. चला मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. खासदार चषक 2025 चा क्रिकेटचा 16 मागच्या 2 दिवसापासून आपण अनुभवतोय. हा 3रा दिवस आहे.
प्रकाश झोतामध्ये सुरू असलेले सामने, फ्लड लाईट मध्ये सुरू असलेले सामने आणि त्या सामन्याचा आस्वाद घेताना कित्येक मान्यवर व्यासपीठावरती येत आणि त्यांच्याच जोडीनं या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून श्री कल्पेश नंदकुमार पाटील यांना देखील पाहतोय. प्रेक्षक देखील कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर प्रेक्षक वर्ग आला होता आणि आजही पाहिले प्रेक्षकांची संख्या लक्षणीय आहे. 61 धावांचा पाठलाग करायचा आणि 61 धावांचा पाठलाग कसा होईल ते आपण पाहूया. सलामीची जोडे मैदानावरती सज्ज झालेत. सौरभ आणि रियाज ही जोडी मैदानावरती सज्ज. बरेच वेळा एखाद्या स्पर्धेमध्ये एक ब्लॉकबस्टर असतो, मोठ्या धावांचा पाठलाग ज्या सामन्यामध्ये होणार असतो, असा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होणारा मॅच एक सामना असा होत असतो. बघूया तो सामना हा आहे का. दुसऱ्या बाजूला हरणार संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय अमित तांडेल. वेळ फक्त जास्त वाया जाणार नाही याची काळजी करा, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच सुरू होताना थोडासा वेळ जास्त वाया गेला, त्याच्यामुळे 5 ऐवजी 4 षटकांचे सामने जे खेळवले जातात. अमित तांडेल पहिले षटक हाताळतोय. सौरभ आणि दुसऱ्या बाजूला रियाज ही जोडी मैदानावरती. खेळायचा प्रयत्न होता, मिस स्ट्रोक झालाय, बॅटच्या थोडं कडे लागला होता, वर गेला होता. स्वतः यष्टीरक्षक प्रशांत गेले होते चेंडूपर्यंत, दूर त्यांचे चेंडू लँड झाला अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला होता, दूर वरती होता. ऑफ स्टंपच्या भारत बाहेर चेंडू हा पहिलाच हाताळला गेला होता तो अमित तांडेल यांनी, आणि दूर खेळत असताना हा पहिलाच चेंडू ज्याच्यावरती रन आल्यात. क्रॉस गेले होते, थोडेसे लवकर फिरले होते मागच्या चेंडूला खेळण्यासाठी. अमित तांडेल नेहमीच एक्सप्रेस या नावाने परिचित असा खेळाडू, वेगवान गोलंदाज आहे. आणि नुकतीच साऊथला चेन्नईला एक स्पर्धा झाली होती, त्याच्यामध्ये हरणाचे 5 खेळाडू होते फेडरेशन कप, आणि तिथे चॅम्पियन म्हणून देखील तो संघ आला होता. 5 खेळाडू या संघामध्ये त्या टीममध्ये खेळले होते. अमित तांडेल खेळला होता, जयेश घरत खेळला होता, विघ्नेश साखरतोडे, त्यानंतर रोहित पाटील त्या टीममध्ये खेळले होते, आणि विकास दसकर हे 5 खेळाडू ते फेडरेशन कप मध्ये खेळून इथे दाखल झालेत. चॅम्पियन तिथेही बनलेत. आखू टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक दूरवरती आहे. डीप स्क्वेअर लेग रिदममध्ये क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना विकेट, गडी बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना धावाच्या स्वरूपात गडी बाद झालाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद. बघितलं तर डीप वरती क्षेत्ररक्षक होते रोहित, आणि त्यांनी काय थ्रो केला बघा. मिस टाइम स्ट्रोक झाला होता ज्यावेळेला डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू गेला होता. वेगानं क्षेत्ररक्षक पोचले ते चेंडूवरती आणि फील्ड केलं गेलं त्या चेंडूला, आणि थ्रो देखील तितकाच वेगानं होते. आणि त्याने हा थ्रो बरोबर बघा स्टंपच्या जस्ट वर, जस्ट परफेक्ट थ्रो. इतका चांगला थ्रो असेल तर यष्टीरक्षकाला अजून काय पाहिजे. आणि पाठीमागे प्रशांत घरत होते, आणि प्रशांत घरतनं सरले यष्ट्या तिथे उद्ध्वस्त केल्या गेल्या. पहिल्या विकेट बाद झाल्यानंतर क्रमांक 3 वरती बॅटिंग साठी फलंदाज रेडी झालेत रवीश. मुस्लिमने थोडासा बीट केला, थोडासा अनपेक्षित बाउन्स केला त्या खेळपट्टीवरती, आणि त्याच्यानं चकित केलं गेलं. लेग बायचा इशारा होत असताना एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. ज्यावेळेला तुम्ही 61 धावांचा पाठलाग करता त्याचा अर्थ आहे म्हणजे ती सरासरी 15च्या वरची आहे. याचा अर्थ कमीत कमी 2 मोठे फटके पाहिजे. एका फटकाने तितकं काम होणार नाही आहेत, पण एक फटका आणि बाकीच्या रन 15च्या आसपासची धावसंख्या ही प्रत्येक षटकामध्ये उभारायची आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिले षटक संपले, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, आणि पहिल्या षटकामध्ये ॲज युजल अमित तांडेलला ज्या गोलंदाजीसाठी ओळखलं जातं ती गोलंदाजी एक लेग बाईज, एक सिंगल,
एक विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धाव फलकावरती 3 धावा 1 गडी बाद 3. हर्षद मेहर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज रवीश आणि सौरभ ही जोडी मैदानावरती आहे. जोपर्यंत मोठा फटका येणार नाही, बिग हिट येणार नाही, तोपर्यंत या 61 धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळे वेळेवरती फटके येणं गरजेचं आहे. मोठा फटका इथे रिक्वायर आहे, गरज आहे. ऑन द टोस केला होता, बराच बाहेर चेंडू होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत अमित आणि अमित तांडेलनं टिपलाय हा धावत पळत जाऊन सुंदर असा झेल. दुसरा विकेट, दुसरा गडी बाद. बघा कशा पद्धतीने बाद झाले. रवीश भरपूर बाहेर होता. बॅट रीच होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फटका तिथपर्यंत पॉइंटच्या डोक्यावर ऍक्च्युअली खेळायचा होता. चेंडू कव्हरच्या दिशेने गेला. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते अमित तांडेल धावत कव्हरच्या क्षेत्रापर्यंत गेलं आणि त्यांनी हा झेल टिपलाय. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी आता मुख्तार. जसं आपण चर्चा करतो ही स्पर्धा ज्या वेळेला प्रकाश स्वतःमध्ये आले, तुम्ही फ्लडलाईट मध्ये खेळलं आणि सनलाईट मध्ये खेळलं, थोडासा फरक आहे. आय कॉन्टॅक्ट देखील महत्वाचं असतं आणि सर्वात महत्वाचं असतं की बदलणारी मैदानाची भौगोलिक परिस्थिती वा मंदावणारा हवेचा वेग. खेळपट्टी देखील सुरुवातीला जर आपण पाहिलं दिवसभरामध्ये थोडीशी हार्ड असते, टणक असते, पण काही वेळेला मॉइश्चर जसं येते तसं खेळपट्टी देखील थोडीशी मातीची विकेट आहे, थोडीशी स्लो होते आणि त्या स्लो होणाऱ्या विकेटवरती अनइव्हन बाउन्सवरती जुळवून घेणं थोडंसं कठीण असतं आणि तेच या षटकामध्ये झालंय. समोर खेळले क्षेत्ररक्षक नाहीये, बरोबर समोर व्ही मध्ये चेंडूला पाठवले. एका टप्प्याशी चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार. मोमेंटमला चालवण्यासाठी, धावांना वेग येण्यासाठी, गती येण्यासाठी आणि तो फुल फेस ऑफ द बॅट समोर खेळल्यात. बरोबर व्ही मध्ये लंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या जस्ट थोडासा बाजूनं चेंडू सीमारेषा पार झालाय. अकोटप्यात चेंडूचा शॉर्ट पुलचा प्रयत्न केला गेला होता, इथे मिस केलं चेंडूला. चेंडू पाठीमागे एसटीच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना धावा धावफलकावरती आहेत त्या 7. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. पाटला का 61 धावांचा. पुढचा मॅच 2 टीम पुन्हा एकदा आपल्या वारंवार आपल्याला सूचना करण्यात येते. पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय चेंडूला. जोपर्यंत डीप मिड विकेटला मकरंद पाटील पोहोचतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावानं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 8. धावा तर येतात पण त्या वेगाने नाही येतात. एक चौकार आलाय. मग या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती जो चौकार आला होता तो पुरेसा नाहीये. धावा जर वाढवायच्यात, गती द्यायची आहेत, थोडासा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे. स्विंग अँड मिस गती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. गती वाढवण्याचा प्रयत्न आणि तिथे हा चेंडू बीट केलाय. चेंडू सरळ एसटीच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. बघा लाईन मिस केली. अक्रॉस खेळला, समोर चेंडू होता, अक्रॉस खेळला गेला. बॅट थोडीशी मिड विकेटच्या ठिकाणी गेली आणि त्याच कारणास्तव लाईनला मिस केलं गेलं. क्लीन बॉल. आताही लाईन मिस केले. सरळ एसटी उद्ध्वस्त. क्लीन बॉल. तिसरा विकेट. तिसरा धक्का लागलाय.
आणि त्याचा फटका देखील बसलाय. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि सरळ चेंडू यस्ती उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकांतर धावा आहेत फलकावरती. 3 गडी बाद. 8 धावा. मुख्तार खेळतात 5 वरती आणि आता रोहित जे नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. गोलंदाजी मार्क वरती तिसरा षटक हाताळण्यासाठी चार्ल्स गावड्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तिसरं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी रेडी झालाय. 61 धावांचा पाठलाग आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये 53 धावा अजूनही करायचे आहेत. 2020 बॉईज अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला KB बॉईज मीरा रोड या दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच. अजूनही तो फटका येत नाही. मिडल ऑफ द बॅट होत नाही. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या वरच्या कडेला लागला. चेंडू पाठीमागे फील्ड केले गेले. शॉट थर्ड मॅचच्या रिझन मध्ये एक धावाने स्कोरबोर्ड पुढे चाललाय. फ्रेंड्स 11 आणि दीपेश फाउंडेशन. स्विंग अँड मिस केलंय. दीपेश फाउंडेशन RCC पेठ आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड या दोन संघांदरम्यान यानंतरचा होणारा मॅच. टॉस कडीसाठी आपण या दोन फुट चेंडू होता. समोर खेळले क्षेत्ररक्षक बरोबर दोघांच्या बरोबर गॅप मध्ये पंचाकडे इशारा येणार आहे. इट्स 4 चौकार. वापर देखील झाला. खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला गेला होता. बघा लोअर फुट चेंडू होता. थोडस आतमध्ये गेले. क्रीज मध्ये गेला आणि बरोबर योग्य वेळेला आता तो फटका पॅटच्या स्वीट स्पॉटला लागलाय आणि व्ही मध्ये पण साईज की नसते त्या दिशेनं हा चेंडू गेलाय. चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 वरती 3 गडी बाद. 13 धावा. आई फुलटो चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय समोर जवळ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील पोचतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतात फलंदाज. सुरुवातीला हे व्हायला होतं. रनिंग बिटवीन द विकेट असेल, गॅप मध्ये खेळणं असेल, थोडासा बिटवीन द गॅप्स खेळणं, या सगळ्या गोष्टी सुरुवातीला ज्या आपण नाही पाहिल्यात. त्याच्यामुळे आता जो आस्किंग रन रेट सुरुवातीला 15.25चा होता तो 20, 22, 30 पर्यंत आपण जाताना पाहिलंय. त्याला कारण आहे की मध्ये थोडासा वेळ गेलाय. चेंडू देखील गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या बरोबर खाली आले होते. उंच उडी जरूर मारली पण चेंडू त्यांच्या डोक्यावरनं पार झालाय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सिक्सर षटकार. तर फलंदाज कमी पडले तिथे रोहित हिट ठरतोय. रोहित शेवटचा चेंडू. रोहित होता. रोहितच्या बॅटमधून हा फटका खेळला गेला होता. आता धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 40 रन करायचे आहेत. 6 चेंडू 40 धावा. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं. आणि गोलंदाजी मार्क वरती विघ्नेश. कोलवटप्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळ होता. माहिती आपला सहकारी चांगली कामगिरी करतोय. ज्याच्या बॅटमधून धावा आल्या तर त्याला संधी दिले. असं नाही की मॅच मध्ये जर पाहिली तर 6 लिगल डिलिव्हरी 40 जण धावा होणं थोडंसं शक्य असतं. पण ज्याची बॅट लागले आणि ज्याच्या बॅटमधून धावा येतात मग त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच काम मुख्तार यांनी केले. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला गेला होता. चेंडू बराच वेळा वेत राहिला सुद्धा विघ्नेश जातोय. विघ्नेश हा विशेष आहे आणि त्याने हा झेल टिपलाय. 4था विकेट
रोहित हे बाद झालेत. चौथा हादरा बसलाय टीम मीरा रोड संघाला. धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 39 धावा, जवळपास एक औपचारिकता बाकी. आणि आता नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाले तोहिफ. तौहिद पायावरती चेंडू हाताळलाय. शफल केलं होतं ऑफस्टमच्या बाहेर जाऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिलाय. शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. विघ्नेश 60 धावा केल्या होत्या हरणाच्या संघाने. 61 धावांचा पाठलाग करताना टीम मिरॉडचा संघ थोडासा कमी पडलाय. अपिश खेळले, लॉफ्टेड खेळलं होतं. वाईट इश लॉंग ऑफला फील्ड केलं जाईल. या चेंडूला 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. सुरुवातीला बॅटिंग ऑर्डर थोडीशी क्लिक झाली नाही. 61 धावांचा पाठलाग म्हणजे सुरुवातीपासून हाणामारी करणं गरजेचं होतं, ते झालं नाहीये. आणि त्याला कारण आहे की एक खेळाडू बाद होऊन तंबूच्या दिशेने गेलाय आणि जे 61 धावांचा पाठलाग करत होते. एक झुंज पाहिली आपण रोहितच्या बॅटमधनं चौकार षटकार जरूर पाहिले, पण तितकंच पुरेसं नव्हतं 61 धावांच्या पाठलागाला इथे पूर्ण करताना. आणि ते करताना आता शेवटचा बॉल देखील आलाय. निर्धाव 4 षटकांचा खेळ संपला. 61 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 61 धावांचा पाठलाग करताना टीम इथे प्रवास थांबलाय. तर 24 वरती मोठा विजय संपादित करून संघ विजयी झालाय. अभिनंदन 2020 अरणा संघ, अभिनंदन. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे फ्रेंड्स 11 आणि दीपेश फाउंडेशन, आपण लगेच या आणि या मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा सामनावीर स्टार्ट ज्याने केला मॅचला, सुरुवातीपासून आक्रमण केलं आणि मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये महत्वाचा रोल ज्याने अदा केलेला आहे. 13 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी साकारलेला खेळाडू ठरलाय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर प्रशांत घरत. प्रशांत आहेत जयची कामगिरी देखील तितकीच उजवी आहे. 26 धावांची त्याची खेळ देखील तितकीच उपयुक्ती आहे. पण हा सामना जिंकताना सुरुवातीला आक्रमण करणं गरजेचं होतं. प्रशांतनं केलं, शेवटपर्यंत आक्रमण केलं, म्हणून प्रशांत घरत राहिलेत या सामन्याचे सामनावीर. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच गोस टू मिस्टर प्रशांत घरत. विकेटवरती कोणी खेळू नये. वारंवार आपल्याला महत्वाची सूचना, जी मातीची विकेट आहे त्याच्यामुळे खेळपट्टी वरती कोणी खेळू नये, पिच वरती कोणी खेळू नये प्लीज. महत्वाची सूचना आहे, पुन्हा एकदा वारंवार एकच सूचना आपल्याला करावी लागते की विकेटवरती कोणी खेळू नये प्लीज. आपसे रिक्वेस्ट है, विकेट पे कोई नहीं खेले, नाही तर मग आयोजक काहीचा वेगळा निर्णय घेतील आणि मग तो तुम्हाला मान्य करावा लागेल. त्यामुळे प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की खेळपट्टीवरती कोणी खेळू नये.
प्रशांत आपण या मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रशांत गरत 32 धावांची खेळी आपण साकारलेली आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आम्ही विनंती करू व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राजेश पाटील जे आहेत, रुपेश पाटील जे देखील आहेत उपस्थित. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ते प्रदान करण्यात येतोय. प्रशांत गरत बघा ISPL वरनं डायरेक्ट बरोबर आता राजवलीच्या मैदानावरती दाखल झालेत आणि नाही ते वायर रतनबुवा आहे. मग पहिला ISPL वरनं वायर रतनबुवा आणि डायरेक्ट राजवलीच्या मैदानावरती इथे दाखल झालेत आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. अभिनंदन प्रशांत. सर्वप्रथम इतका मोठा प्रवास करून तिथे आलाय आणि इथे खेळलाय, इथे खेळण्याचा अनुभव काय? खूप चांगली स्पर्धा आहे आणि फ्लड लाईटमध्ये खेळायला नेहमीच चांगलं वाटतं आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल राजवलीचे पूर्ण खासदार कमिटीचे आयोजक सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तुमचंही आभार राहतील. आणि एक विशेष सन्मान प्रशांत आपला देखील केला जाणार नाही कारण आपल्याच या वसई तालुक्याचा एक असा खेळाडू ज्यानं आज टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी स्पर्धा ISPL या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मान मिळवला होता. तर आयोजकांच्या वतीनं आपण जर पाहिलं तर विशेष सन्मान प्रशांत गरत अरण्याचा सुपुत्र आणि कठोर परिश्रमातनं मेहनतीतनं केलेला त्याने प्रवास आपण पाहिलाय आणि आज हा सितारा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या खेळानं मंत्रमुक्त करतोय. कालचा दिवस जसा प्रमोदजीने देखील उल्लेख केला होता, रतनबुवा कलाची स्पर्धा देखील गाजवून इथे दाखल झालाय. तर शुभेच्छा देखील राहतील आयोजकाच्या वतीनं. प्रशांत आपल्याला शुभेच्छा राहतील. असाच उत्तरोत्तर प्रगती आपली होत राहू आणि कायम यश आपल्याला मिळत राहावं ही सदिच्छा देखील व्यक्त करतोय. पुढचा मॅच नाणेफेकीचा कौल होईल. कमेंट बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. थँक यू सो मच तुकाराम सर, प्रमोदजी शेडगे सर इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतायत मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्कोरर गुणलेखक आदरणीय संजयजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या सोबतच विजयजी कांबळे हे उपस्थित होत आहेत. अतिशय चांगले अपडेट्स नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांचे त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पाठवले जात आहेत. ते संजयजी म्हात्रे आणि विजयजी कांबळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत.
मरुदेवी